नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। थाळी बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरची एकदम अशी झणझणीत तिखट आणि तर्रीवाली अशी मिसळ बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी मटकी घेतलेली आहे 150 ग्रॅम होईल एवढी। 4 ते 5 लोकांच्यासाठी बनवणार आहे। तर मटकी काल सकाळी धुवून कोमट पाण्यात भिजत घालून रात्री मी पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवली होती, तर तिला इतके छान मोड आलेले आहेत मटकीला। तर आता आपण साहित्य बघूया। तर 150 ग्रॅम होईल एवढी मटकी आहे। त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा एक भाजून, ओलं खोबरं 1 वाटी, कोथिंबीर, आल्याचा 1 इंचाचा तुकडा, 1 कांदा बारीक कट करून, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 टोमॅटो आणि तीळ 4 चमचे आणि धने 2 चमचे आणि गरम मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा, बदाम फूल, लवंग 3-4, मसाले वेलदोडे 2 आणि पांढरे वेलदोडे मी 4-5 घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, मटकी कुकरमध्ये मी लावलेली आहे। तर त्याच्यात थोडीशी 1 चमचा होईल एवढी हळद घातलेली आहे आणि आपण 1 चमचा तेल घालायचं आहे आणि कुकरला शिट्टी येईपर्यंतच आपण शिजवायची आहे। शिट्टी करायची नाही आहे कुकरला। तिकडे कुकरला शिट्टी होईपर्यंत आपण इकडे मसाला भाजून घेऊया। तर पहिल्यांदा मसाल्यामध्ये आपण खडे मसाले सगळे भाजणार आहोत, म्हणजे कोरडे मसाले येते। त्याच्यामध्ये मी 2 चमचे धने आणि 3 चमचे तीळ घातलेला आहे, 2 चमचे होईल एवढे जिरे। हे आपण सगळं मस्त भाजून घेऊया। एकदम लो फ्लेमवर मसाले भाजायचे आहेत। मसाले भाजल्यामुळे मसाल्याचा सुगंध एकदम छान येतो आणि मिक्सरला बारीकही मसाले होतात। आता जे खडे मसाले आहेत ते भाजून घेऊया। हे भाजून झाल्यानंतर मसाले आपण सगळे थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर मसाल्याचा वास एकदम छान सुटलेला आहे भाजेल तसं। तर आता हा मसाला आपण भाजल्यानंतर काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण जे ओलं खोबरं घेतलेलं आहे ते भाजूया। हा मसाला आधी आपण लावून घ्यायचा खोबरे भाजेपर्यंत। खोबरं पण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही वाळलेलं खोबरं घेतलं तर आणखी चांगलं, कारण की माझ्याजवळ नव्हतं आता म्हणून मी नाही वापरलेलं, त्याने तर्री खूप छान येते। तर आता कढईमध्ये परत 1 चमचा तेल घालायचं आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो आणि आल्याचा 1 इंचाचा तुकडा तो भाजून घालायचा आहे आणि जो आपण भाजून घेतलेला आहे कांदा तोही त्याच्यामध्ये घालून थोडंसं आणखी तेलासोबत भाजायचं आहे। कांदा भाजून घेतल्यामुळं मिसळला एकदम स्मोकी फ्लेवर येतो। तर आपला सगळा मसाला थंड करून मी वाटून घेतलेला आहे। तर गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपण तेल घालायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही। मी 3 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातलेले आहे। कढीपत्त्याची 8 ते 10 पाने घालायची आणि जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून मस्त भाजून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे। आता कांदा भाजला की ज्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो भाजायचा आहे। टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती पण घातलेली आहे त्याच्यात। याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट 6 चमचे घातलेला आहे। तर मिसळ आहे झणझणीत होण्यासाठी मी थोडंसं तिखट जास्त वापरलेलं आहे आणि जी मटकी आपण आता शिजवून घेतली आहे ती घालायची 2 चमचे आणि थोडी मटकी आपण साईडला ठेवायची आहे। हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि जे मटकी शिजवून घेतलेलं पाणी आहे ते घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि छान असं उकळून घ्यायचं हे सगळं। एका साईडला मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये वापरण्यासाठी। पाणी गरम झालेलं आहे, तर हे पाणी आपण आता मिसळमध्ये वापरूया जे आपण
कट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि पाणी घातल्यानंतर एक 5 मिनटं आपण असंच शिजू द्यायचं. म्हणजे मटकीचा जो फ्लेवर आहे किंवा चव आहे ती खूप छान उतरते रश्श्यामध्ये आणि मिसळ एकदम चवीला छान होते. तर जसं शिजल तसं बघा तर्री किती छान आलेले आहे, म्हणजे कट. आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मगाशीही मी मीठ घालायचे विसरले होते. तर आपली मिसळ तयार आहे. तर आपण सर्व करून घेऊया. तर त्यासाठी मी 1-2 बटाटे बारीक कट करून त्याच्यामध्ये मी मसाला घालून तयार केलेला आहे. तुम्ही बटाटे नाही वापरले तरी चालतील. तर एका प्लेटमध्ये थोडेसे 1-2 चमचे होईल एवढी मटकी घालायची. फरसाणा घालायचा थोडा आणि शिजवून घेतलेला बटाटा आहे तो घालायचा. कांदा आणि कोथिंबीरीचं मिक्स हे घालून घ्यायचं वरनं. आणि जो आहे रस्सा म्हणजे मटकीचा तो घालून घ्यायचा, जो आपण कट तयार करून घेतलेला आहे तो. तर आपली मिसळ तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पण करून घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला